नमस्कार मित्र, मी डॉक्टर अभिषेक सुरेश महाजन, अस्थिरोग तज्ञ, सातारा येथे प्रॅक्टिस करतो. माझ्या ओपीडी मध्ये गुडघेदुखी किंवा वयोमानाने गुडघे खराब झाल्यामुळे बरेच रुग्ण येतात. तर बऱ्याच रुग्णांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा प्रश्न असतो, गुडघेदुखी कशामुळे होते आणि गुडघे झिजल्याचा अर्थ काय. तर हे आपल्याकडे एक मॉडेल आहे. हा जो गुडघा आहे हा एकदम नॉर्मल आहे. हे जर तुम्ही बघितलं, हे जे ब्ल्यू कलरचं दिसते तुम्हाला, त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये कार्टिलेज म्हणतो किंवा साध्या भाषेमध्ये खुर्च्या म्हणतो. तर नॉर्मल पेशंटमध्ये किंवा यंग पेशंटमध्ये हे खुर्च्या चांगल्या असल्यामुळे नॉर्मली कसाही तुम्ही गुडघा वापरला तरी त्रास होत नाही. जसं वय वाढतं की जसे गुडघा खराब व्हायला लागतो, हे खुर्च्या खराब व्हायला लागतं. हे तुम्हाला इथे दिसेल की आता काही ठिकाणी ते खुर्च्या गेलेल्या आहेत आणि डायरेक्टली बोन एक्सपोज झालेला आहे. अशी झीज वाढली की ते खुर्च्याचं जे प्रमाण असतं त्याची जाडी असते ती कमी कमी होत जाते आणि हाडाचा जो भाग असतो तो दिसायला लागतो. आणि शेवटच्या स्टेजमध्ये पूर्णपणे खुर्च्या गायब होऊन डायरेक्टली हाडाला हाड घासतो, ज्याला आपण मेडिकल एजमध्ये बोन ऑन बोन आर्थरायटिस किंवा एंड स्टेज आर्थरायटिस असं म्हणतो. आणि जेव्हा अशी शेवटची स्टेज येते त्यावेळेस पेशंटला प्रचंड वेदना होणं, पायाला बाक येणं, गुडघ्यातून आवाज येणं किंवा जी हालचाल जी आधी होत होती किंवा फ्लेक्झिबिलिटी लवचिकता जी आपण म्हणतो ती कमी होणं असे त्रास होतात. आणि औषधांनी, व्यायामाने किंवा नॉन ऑपरेशनचे जे प्रकार असतात त्यांनी जर उपचार पडला नाही तर मग त्यांना आपल्याला गुडघा बदलावा लागतो. आणि गुडघा बदलल्यानंतर आपण जो काही गुडघ्याचा खराब भाग आहे तो सगळा काढतो आणि इथं असा नवीन सांधा आपण टाकतो. जसे हा मोठ्या मॉडेलमध्ये हा असा नवीन गुडघा आपण बसवतो. त्यामध्ये मेटलचा मांडीचा भाग, मेटलचा नडगीचा भाग आणि मध्ये ही स्पेशली प्लॅस्टिकची एक चकती असते. आणि एकदा सांधा टाकला की तो पहिल्यासारखा त्याची मुवमेंट ही पूर्णतः होते व पेशंटचं दुखणं जे आहे ते अगदी नाहीसं होतं. तर तुमच्या माहितीमध्ये किंवा तुम्हाला स्वतःला जर अशा गुडघ्याची झीज असेल किंवा एंड स्टेज आर्थरायटिस असेल तर नक्की तुम्ही तुमच्या अस्थिरोग तज्ञांना भेटून त्याचा उपचार जरूर करून घ्या. धन्यवाद.